तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एसके क्रिएशन। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ एकदम फुल फ्रेम कडक झालेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडा बघायला मिळणार आहे, त्यासाठी व्हिडिओ अजून लाईक केलं नसेल व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या। सोबत या व्हिडिओचे मटेरियल आहे ती तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे, म्हणजे आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे। वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाऊन तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे, व्हिडिओ लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती पण जाऊन तुम्ही बघू शकता। चला तर मित्रांनो, जरा वेळ न होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊन शिकूया। चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवसा आता। You're a superhero. ओके, तर मित्रांनो, आपण आपल्या जे आहे मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत। आल्याच्या नंतर इथून आपलं जे ॲडमिशन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। तुम्हाला अशा काही काहीसं दिसून जाईल। त्याला मी तुम्हाला जे प्रोजेक्ट दिलेले आहेत मित्रांनो, बिटमॉस सॉन्ग आणि शेकीपेट, ती तुम्ही इनपुट करून घ्यायची। इनपुट करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बिटमॉस सॉन्ग ओपन करून घ्यायचं आहे। इथे एसपी क्रिएशन यांचा एक तुम्हाला मिसिंग फॉन्ट दाखवेल, किंवा तुमचा जर फॉन्ट नसेल तुम्ही मित्रांनो फॉन्ट जे आपण चेंज करून घ्यायचा आहे। एवढा काय विषय नाही मित्रांनो, इमोजीचा फॉन्ट जो आपण बदललेला आहे। आपण एसपी क्रिएशन यांचा फॉन्ट जे वापरलेला एक होता तिथं ओके तुम्ही क्लिक करून एवढा काय विषय घेत नाही। त्यानंतर तुम्हाला थोडंसं पुढे यायचं, बघू शकता थोडं अशा वेळ पुढे आल्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ जे आहे तो कशा प्रकारे दिसून जाईल। तर बघू शकता करेक्ट तुम्हाला 21.14 सेकंदापर्यंत आपले जे फोटो आहेत तिथून ॲडजस्टेबल करून घ्यायचे आहेत आणि तिथून पुढे तुमचे जे फोटो आहेत ते व्यवस्थित ते ॲड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला परत पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे, प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तुमचा कोणता एक फोटो ॲड करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल्म कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा आहे। करून घेतल्याच्या नंतर ही जी लेअर मित्रांनो तुम्हाला करेक्ट 21.14 सेकंद अशा वाढवून घ्यायची आहे। या लेअरवरती क्लिक करून तुम्ही मित्रांनो आपली ही जी लेअर आहे ती तुम्हाला सॉन्गच्या वरती आणून सेट करून द्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ती त्या आपल्या फोटोवरती क्लिक करून ते ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जायचं आहे। त्याचा ब्राईटनेस 50 ते 40 दरम्यान ठेवून थोडंसं बॅक यायचं आहे। इथे शेकेपेट तुम्हाला दिलेलं आहे, ते शेकेपेट मित्रांनो एक फोटो ॲड दिलेला आहे। त्या फोटोवरती क्लिक करून इथे इफेक्ट्समध्ये जाऊन याचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे, बॅक यायचं आहे परत आणि ते बिटमॉस सॉन्गमध्ये यायचं आहे। बिटमॉस सॉन्गमध्ये आल्याच्यानंतर जिथं आपण आता फोटो ॲड केला आहे त्यावेळी तुम्ही क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन त्याला हा जो इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा आहे। ते पॅन मास्क 1 हा जो तुम्हाला लेअर दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे, ते एडिट ग्रुप आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे। तर अशा वेळी तुमचं होऊन जाईल। त्याच्यानंतर तुम्हाला काय परत खाली एक इमेज आहे, ते इमेजवरती क्लिक करून ते कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे। परत त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे, तर तुमचा कोणताही एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे। तर मी ह्याच्यामध्ये माझा एक जो इमेज आहे तो ॲड करून घेतो। तर मी हा जो इमेज आहे तो ॲड करून घेतला, तर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे, तर मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे आणि थोडंसं लहान करून आपला इमेज तुम्ही व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता मी ते व्यवस्थित सेट करून घेतल्याच आहे, तर तुम्ही पण अशा वेळी सेट करून घ्या। त्यानंतर स्वप्न चालून आले बघता बघता हा जो आपण टेक्स्ट दिलेला आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे, तर एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि वरती मग तर बघू शकता बोल्ड दिलेला आहे, टेक्स्ट स्क्रीन बोल्ड, त्यावर तुम्ही क्लिक करून विजुअल फॉन्टमध्ये जर गेला तर तुम्हाला इथं भरपूर फॉन्ट मित्रांनो बघायला मिळतं। तुम्ही ह्याच्यामध्ये कोणता एक फॉन्ट ॲड करून इथं ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे। जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर चेंज करायचा असेल तिथं कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे, तिथं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणता एक कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला डायरेक्ट बॅक यायचं आहे, मी आपला फोटो जो चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल। तर अशा वेळी मित्रांनो सर्व फोटो जे व्यवस्थित चेंज करून घ्या तुमचे जे आहेत ते। तर तुम्हाला करेक्ट 21.14 सेकंद जवळ यायचं आहे, प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। परत तुमचा अनेक फोटो ॲड करून घ्या, तिची लेअर पुढच्या व्हिडिओपर्यंत घ्यायची आहे, पुढच्या बीटपर्यंत घ्यायची आहे। 3 डॉटवरती क्लिक करून फिल्म कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे। परत मित्रांनो अनेक फोटो ॲड करून घ्या आणि 3 डॉटवरती क्लिक करून इथे फिल्म कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला परत प्लस ते क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो, तो व्हिडिओ ते ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता इथं ओव्हरले व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे 2 सेकंदाचा। ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओवरती क्लिक करून परत 3 डॉटवरती क्लिक करून ते फिल्म कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे। ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटरमध्ये जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे। परत ते लेअरचं ऑप्शन आहे, ते लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तो कॉपी लेअर करायचं आहे, थोडंसं बॅक यायचं पुढच्या बीटजवळ जायचं आहे। परत त्या लेअरवरती क्लिक करून ते जी लेअर आहे ते पेस्ट लेअर करून घ्यायची आहे। मित्रांनो अशा वेळी आपला इफेक्ट दिसून जाईल।
त्यानंतर तुम्हाला काय करायचं, खाली जे आपले दोन टेक्स्ट आहेत अशा प्रकारचे आहेत मित्रांनो वरती तुम्हाला ओढत आणायचे आहेत. बघू शकता मी आपले पेन जे आहेत ते व्यवस्थित ते दिसून जातील. तर आपण हा पण लास्ट जो पेन येतो वरती आणून सेट करून घेऊ. तर मित्रांनो व्यवस्थित सेट करून घ्या, पुढं मागं अजिबात करू नका. तिथे व्यवस्थित चुकलेला आहे माझं, ते व्यवस्थित ॲडजस्टेबल करून घेऊ तुम्ही. बघू शकता अशा प्रकारे झाल्याच्या नंतर तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तुमचा मित्रांनो इंस्टा यूट्यूबचा जो काही लोगो असेल तो लोगो इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर मी माझा लोगो इथं ॲड करून जो आहे तो करून घेतलेलाच आहे. पूर्णपणे लास्ट जाऊन जी लेअर पूर्ण व्हिडिओ ती घ्यायची आहे. मग ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन मित्रांनो लोगो पूर्णपणे लहान करून घ्यायचं, इतका लहान गेला तरी चालेल. आणि मित्रांनो आपल्याला जो आहे ते 21.14 सेकंद जवळ यायचा आहे. हा जो मधला ऑप्शन आहे ते क्रिप्टचा, तिथे क्रिप्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपली लोगो जायचं त्या कट होऊन जाईल मधल्याबद्दल. त्यामुळे हा जो लोगो आहे तुम्हाला मित्रांनो आपण थोडंसं पुढे यायचं आहे आणि इथं सेट करून घ्यायचं आहे. सेट करून घेतल्याच्या नंतर इथं ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये आहे. त्यानंतर तुम्हाला इथं कॉन्ट्रास्टमध्ये जायचं आहे, ओव्हरली सिलेक्ट करायचं. जर तुम्ही ओव्हरली सिलेक्ट करायला नसणार तर ज्यावेळी तुम्ही नॉर्मल ठेवून एवढा काय विषय नाही, नॉर्मल ठेवणार तरी चालेल. तुमचा लोगो जो आहे तो अशा प्रकारे दिसून जाईल. त्यानंतर आपल्या व्हिडिओ परत लोगोवरती क्लिक करायचं आहे पुढच्या, आणि हा जो लोगो आहे तुम्हाला ते व्यवस्थित ॲडजस्टेबल करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी इथं सेंटरला सेट करून घेतो आणि इथं ओव्हरली ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन कॉन्ट्रास्टमध्ये जाऊन तो ओव्हरली सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून देतो. त्यानंतर वरती तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे, सेटिंगचा शेअरचा ऐकन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून इथून तुमचा जो व्हिडिओ तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. अजून देखील व्हिडिओला आपल्याला लाईक केलं नसेल व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.